जिल्ह्यातील खोलापूर परिसरात 2 महिलांशी अश्लील वर्तन तसेच गर्भवती महिलेला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक संघटनांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 4 युवकांनी 2 महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय। यावेळी झालेल्या वादात एका गर्भवती महिलेला गंभीर मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। या मारहाणीत तिचे दात तुटल्याचा आरोपही करण्यात आलाय। घटनेनंतर खाटीक समाजाच्या शिष्टमंडळासह खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच जिल्ह्यात वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर तातडीने आळा घालावा अशी मागणी त्यांनी केली आहे। यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी अनुसूचित जाती जमातीतील महिला व मुलींना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत अशा प्रवृत्तीवर कठोर बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त केली आहे। दरम्यान पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून आरोपींचा शोध असल्याची माहिती मिळत आहे। अमरावती जिल्ह्यातल्या खाटीक संघटनेच्या वतीनं आणि सत्तूर संघटनेच्या वतीनं सगळे खाटीक बांधव आणि भगिनी यांनी आज अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। कोल्हापूरमध्ये 6 दिवसाच्या अगोदर घटना घडली की आमची एक खाटीक भगिनी आणि चर्मकार भगिनी जेवण केल्यानंतर जेव्हा शतपावली करत होती तेव्हा 4 मुस्लिम युवकांनी त्यांना त्यांच्या अंगाला म्हणजे जिथे स्पर्श करू नये तिथे स्पर्श केला आणि त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांना मारहाण केली। एवढी मारहाण केली की गर्भवती असलेल्या त्या महिलेचे दात पडले, तिच्या हनवटीला खोच आली आणि ती त्या ठिकाणी बेशुद्ध पडली आणि त्यामुळं तिथे त्या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली, ॲट्रॉसिटीसुद्धा लावलं आणि म्हणून कायदा सुव्यवस्था चांगली राहावी म्हणून या खाटीक समाजाने शांतता पाळली। परंतु आता अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोल्हापूर, करसगाव, शिरसगाव या ठिकाणी मुस्लिमांची दादागिरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या मुली महिला त्यांनी टार्गेटवर ठेवले आहे आणि म्हणून तिथे कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो दूर केला जावा। अवैध धंद्यावर कोल्हापूरमधल्या अंकुश ठेवण्यात यावा, गस्त वाढवण्यात यावी, या सगळ्या मागण्या खाटीक महासंघाने केलेल्या आहे। निकेतन कदम यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांना आपला व्हॉट्सॲप नंबरही दिला आणि त्या व्हॉट्सॲप नंबरच्या माध्यमातून कोणतीही घटना किंवा अवैध गोष्टी किंवा तक्रार असेल तर त्याचा फोटो पाठवा, ताबडतोब कारवाई केल्या जाईल असं आश्वासनसुद्धा दिलं। ते का अक्षम्य दुर्लक्ष झालं त्या संदर्भात चौकशी होणं आवश्यक आहे। सर, त्या प्रकरणात चौकशी आदेश दिले होते, एसडीपीओ शुभम कुमार यांच्याकडे होती, तर मग ती चौकशी काय आता ते पाहतो ना, त्याचा आढावा घेतो आणि त्याचा पाठपुरावा मी निश्चितपणे करणार आहे, कारण ते प्रकरण गंभीर आहे। परतवाड्याचं प्रकरण एवढं सोपं नाही आहे, कारण मोठी संघटित गुन्हेगारी आहे आणि त्या संघटित गुन्हेगारीच्या नंतर कोल्हापूरलाही तसंच प्रकरण निघालं। हे इकडे फोटो काढतात आणि तिकडे पाठवतात, तिकडचे लोक इकडे फोटो पाठवतात, सगळेचे आंबट शौक पूर्ण होतात आणि ती सगळ्या अल्पवयीन मुली आणि त्याच्यापासून जसं हे इंस्टाग्रामच्या रील जेवढ्या व्हायरल होतात, जेवढे पैसे भेटतात, तसं यांच्या याच्यामध्ये जेवढ्या त्या फोटो पाठवायला आणि व्हायरल होईल यांच्या खात्यात पैसे येतात। डॉक्टर साहेब, परतवाडा प्रकरणात तुम्ही 180 मुलींची 350 व्हिडिओचा उल्लेख केला होता, तक्रार सुद्धा केली होती। मात्र पोलिसांनी आता पण सांगितलं केवळ 9 मुलींच्या तक्रारी आलेल्या आहे, मुली पुढे येत नाही किंवा आणखी काही व्हिडिओ किंवा फोटो समोर आलेले आहे आणि त्या तिथे लोकांचा आरोप आहे की आमच्या गावाची बदनामी झाली, आता आमच्या इथं कोणी मुली पाहायला येणार नाही। असं वगैरे काही नाही आहे, कारण की हे 180 350 या आधारावर होतं, कारण की स्नॅपचॅट जे आहे त्या स्नॅपचॅटमध्ये याच्यापेक्षा जास्त आहे। आताही तुम्ही माहितीच्या अधिकारात टाका पोलिसांना किती फोटो सापडले, किती व्हिडिओ सापडले ते, कारण की हेही बाहेर निश्चितपणे पोलिसांनी आणलं पाहिजे। याबद्दल मला बोलायचं नाही आहे, कारण की कसं आहे की यांनी बदनामी होत नाही, हे उघडकीस आणलं, हे उघडकीस फक्त येते आहे कारण देवेंद्र फडणवीसाचं सरकार आहे म्हणून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे म्हणून आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष रस घेतला आणि त्या दिवशी हे सगळे गुन्हे दाखल करायला लावले। खरं म्हणजे SP गुन्हे दाखल करायला तयारच नव्हते। SP जर गुन्हे दाखल करायला तयार असते तर मग काही विषयच नव्हता, पण जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयामधून फोन आला, पालकमंत्र्यांचा फोन आला, तर त्याला ते गुन्हे दाखल करावे लागले आणि गुन्हे दाखल केल्यानंतर ते सगळे समोर आले ना, त्यामध्ये मुस्लिमी मुली आहेत, त्यामध्ये हिंदूही मुली आहे। मुली कोणत्या आहे हे प्रश्न नाही, त्याची प्रवृत्ती किती खराब आहे,
आणि ते कोणाचेही असू शकतात. आणि मुली कोणत्या? 14 वर्षाची, 15 वर्षाची, 16 वर्षाची अल्पवयीन मुली. आणि हे जे असे म्हणणारे असतात ना की एवढाच आकडा आहे का, लाज वाटली पाहिजे त्यांना. 9 आणि 10 मुली म्हणजे काही लहान गोष्ट झाली का? तुमच्या घरची असली तर कोणी. तर त्याच्यामुळं ह्या गोष्टीचं गंभीरतेने निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी घेतलं, पालकमंत्र्यांनी घेतलं. आणि त्यावेळेसच्या त्या विशाल आनंदचा विरोध असताना सुद्धा त्याला गुन्हा दाखल करावा लागला. एकचा आयान नाही, एकटा उबेर नाही. किती जण अटक झाले? 8 ते 10 जण अटक झाले. 9 जण अटक झाले. म्हणजे एकटा नाही, 9 जण अटक झाले. म्हणजे किती मोठी संघटित गुन्हेगारी आहे. याला अनेक अँगल आहे. त्याचे खाते तपासले तर त्याला माहीत पडेल की कुठून कुठून पैसे आलेले. आणि त्याच्यामुळं मी तर आजही म्हणतो की त्या मस्केच्या अंडर ती इन्क्वायरी पूर्ण होऊ शकत नाही. एक चांगला डेडिकेटेड पोलीस ऑफिसर संपूर्णतः हे पालकमंत्री महोदयांनाही सांगितलं आणि त्यांनी ॲग्री पण केलेलं आहे. परंतु आता शुभम कुमार ते प्रामाणिकपणे इन्क्वायरी करतात आहे. आणि आता SP बदलले आहे, निकेतन कदम आलेले आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये निरपेक्षपणे अतिशय चांगल्या तऱ्हेनं चौकशी केल्या जाईल. आणि माझा विश्वास आहे की या माध्यमातून हे प्रकरण थांबले पाहिजे. अशांची हिंमत झाली नाही पाहिजे.